आपण आजच्या म्हणण्याला सुरुवात करत असताना स्तोत्र संहिता ह्याच्या 8व्या अध्यायाकडे वळणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 8वा अध्याय आणि त्या ठिकाणी 1 ते 9 ही वचनं आहेत, ती मी वाचतो. आपण आपल्या बायबल मध्ये ती बघू शकता. स्तोत्र संहिता 8वा अध्याय. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बालके आणि तान्हुले यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हाताच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरे मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. या ठिकाणी आपण जेव्हा या स्तोत्राकडे येतो तेव्हा आपण स्तोत्राच्या पहिल्या वचनामध्ये आणि स्तोत्राच्या शेवटच्या वचनामध्ये आपण पाहतो की हा स्तोत्रकर्ता परमेश्वराचं स्तुती करत आहे, परमेश्वराचं गौरव करत आहे आणि परमेश्वराची थोरवी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे, किंवा पहिल्या वचनात देखील तुझे नाव किती थोर आहे. तर ह्या परमेश्वराच्या थोरवीविषयी, महानतेविषयी स्तोत्रामध्ये सांगितलं आहे. आज आपण जेव्हा या स्तोत्राचं मनन करणार आहोत तर आपण देखील परमेश्वराची महानता, थोरवी, गौरव या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपण त्याला अधिक आपलं स्तुती, गौरव देऊ शकतो आणि अधिक आपण त्याला उंचावू शकतो आपल्या जीवनामध्ये. आपण जेव्हा या स्तोत्राकडे पाहतो तेव्हा या स्तोत्राचा लेखक जो आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहतो की हा स्तोत्र करणारा आहे की अनेक स्तोत्र लिहिलेली आहेत. तो एक खूप चांगला लेखक आहे. परंतु जेव्हा आपण पहिलं वचन वाचतो तेव्हा तो असं म्हणतो की हे परमेश्वर, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. किती थोर आहे हा जो शब्द आपण इथे पाहतो तो या ठिकाणी तुलना करत नाही की तुझं नाव पर्वत एवढं थोर आहे, आकाश एवढं थोर आहे. बहुतेक तो एक चांगला स्तोत्र करणारा एक गीतकार असेल, तरी या ठिकाणी आता जो विषय तो घेत आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्याला एखादा व्यवस्थित शब्द सापडत नाहीये. तो तो सांगतो किती थोर आहे, की त्याचं मी वर्णन करू शकत नाही. त्याच्यासाठी मला एक शब्द भेटू शकत नाही. तर आपण पाहतो की हे अशा प्रकारे ही परमेश्वराची थोरवी जी अगणित आहे, जी अपार आहे, जी आपण कधी समजू देखील शकत नाही, ज्याचं आपण कधी वर्णन करू शकत नाही, अशा थोर परमेश्वराकडे आपण आज पाहत आहोत आणि त्याच्याविषयी आपण आज काही गोष्टी पाहणार आहोत. पुढे आपण त्याच वचनामध्ये पहिल्या वचनाच्या दुसऱ्या भागात वाचतो, तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. हा परमेश्वर थोर आहे आणि पूर्ण आकाशभर किंवा संपूर्ण जर आपण तारांगण बघितलं त्या सर्वकडे आपल्याला त्याचा वैभव, त्याची महानता दिसून येते. आपण वचनामध्ये वाचतो, जर याच स्तोत्राच्या तिसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र तारे. तर दुसऱ्या आपण नव्या करारामध्ये एका वचनामध्ये पाहतो की अंतरिक्ष त्याची महिमा वर्णिते आणि सूर्यचंद्र त्याचं हस्तकला दर्शविते. तर आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो, जेव्हा आपण या विश्वाकडे पाहतो तेव्हा आपल्याला कळून येतं की परमेश्वर किती महान आहे. त्याचं वैभव हे सर्व आकाशभर पसरलेलं असं आहे. आपण कुठेही जरी नजर वळवली, नजर वर केली तर आपल्याला पाहू शकतो सूर्य, चंद्र आणि या गोष्टी पाहून आपण केवळ त्याचं महानता आणि त्याचं गौरवच पाहू शकतो. आता या पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता परमेश्वराचं गौरव, परमेश्वराची महानता, आकाशभर सर्वत्र पसरलेलं त्याचं मोठंपण, ह्या गोष्टी जेव्हा पाहिल्यानंतर तो आता मनुष्याकडे, आपल्याकडे पाहतो आणि कशा प्रकारे आपल्याला देखील त्याने महान केलं आहे, आपल्याला देखील कसं त्याने श्रेष्ठ केलं आहे, या गोष्टीकडे आपण आता पुढे पाहणार आहोत. दुसरं वचन या ठिकाणी तो असं म्हणतो की तू बालके आणि तान्हुले ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. या ठिकाणी आपण दोन व्यक्तींविषयी वाचतो. एक तर बालकी आणि तान्हुले यांच्याविषयी, दुसरं परमेश्वराचा विरोधी, वैरी, सूड घेणारा ह्याच्याविषयी.
तर आपण या ठिकाणी जेव्हा बालके तांदूळ याविषयी पाहतो तेव्हा ते विश्वासणाऱ्यांच्या विषयी, प्रभूच्या लेकरांविषयी आहे, की जे कमजोर आहेत, दुर्बल आहेत, त्यांच्यामध्ये खूप काही उणिवा आहेत. अशा लोकांना परमेश्वराने निवडलं. अशा आपल्यासारख्या अज्ञानी, आपल्यासारख्या काहीच महत्व नसलेल्या लोकांना प्रभूने निवडलं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की बालके आणि तानुले ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे, किंवा दुसऱ्या भाषांतरामध्ये स्तुती पूर्ण करविली आहे असं लिहिलंय. किंवा आपण पाहतो की त्याने आपल्यासारख्या लोकांना निवडलं आणि आपल्यासारख्या लोकांच्या द्वारे, आपल्यासारख्या एक अज्ञानी लोकांच्या द्वारे किंवा खूप कमी दर्जाच्या लोकांच्या द्वारे तो आपलं सामर्थ्य स्थापित करतो किंवा आपली स्तुती पूर्ण करवितो. तर हे आपण स्वतः करतो असं नाही, परंतु परमेश्वर आपला कशा प्रकारे उपयोग करतो हे आपण या ठिकाणी वाचतो. आणि त्याच्या पुढे जर आपण पाहिलं की हे परमेश्वर का करतो, का आपल्याला तो एवढं महत्व देतो, का तो आपल्याद्वारे पूर्ण करवतो, तर लिहिले की तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. तर कोणतरी इथे लिहिलंय की विरोधी परमेश्वराचा, वैरी परमेश्वराचा, सूड घेणारा. आणि आपल्याला स्पष्ट कळतं की हा दुसरा कोणी नसून सैतानाविषयी सांगितलेला आहे. या सैतानाला कुंठित करावे, याला गप्प करावे, किंवा ह्याला एकदम अ, निशब्द करावे. ह्या गोष्टीसाठी परमेश्वर आपल्याला उपयोग करतो, आपल्याला तो ते स्थान देतो. जेव्हा आपण सैतानाविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की सैतानाची निर्मिती कशा प्रकारे झाली. आपण जेव्हा यशायाच्या पुस्तकामध्ये वाचतो, तेव्हा यशायाच्या 14व्या अध्यायाच्या 12 ते 15 या वचनामध्ये आपण वाचू शकतो की कशा प्रकारे सैतान हा पूर्वी एक स्वर्गदूत होता आणि स्वर्गदूत जे देवाचे स्तुती गौरव करणारे, सेवा करणारे असे नेमलेले होते. आणि त्याच्यामध्ये लुसिफर ह्याने कशा प्रकारे परमेश्वराच्या वर आपलं राज्य, आपलं सिंहासन स्थापण्याचा विचार केला. आणि त्या ठिकाणी तो कशा प्रकारे मग परमेश्वराने त्याला खाली टाकला आणि तो शैतान बनला. आपण ते वचन वाचू, यशिया 14, 12 ते 15. यशिया ह्याचा 14वा अध्याय आणि 12 ते 15 हे वचन वाचतो मी. हे देदीप्यमान तार्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्यात तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल, त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोलोकात टाकले आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे सैतानाच्या मनामध्ये विचार आला की परमेश्वराहून तो उच्च होईल, त्याचं सिंहासन तो त्याच्या परमेश्वरापेक्षा वर कसं स्थापन करेल. आणि हा जो घमेंड किंवा स्वार्थ त्याच्या मनात आला. आणि आपण 14व्या वचनात वाचतो की त्या तुला अधोलोकाच्या गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. तर आपण पाहतो की हा सैतान, ज्याला स्तुती गौरव सेवा करायसाठी हा देवदूत जो सैतान जो पूर्वी देवदूत होता, त्याला हे जे काम दिलं होतं ते त्याने केलं नाही. आणि म्हणून आता परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केली की त्याद्वारे तुमच्या आणि माझ्याद्वारे तो आपली स्तुती पूर्ण करवेल, तो आपलं गौरव करून घेईल, तो आपली सेवा करून घेईल. आणि म्हणून आपण या ठिकाणी वाचतो की वैरी आणि सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. आपण जेव्हा बालके आणि तानुले यांच्याविषयी विचार करतो, तर नेहमी आपण पाहतो की एखादं लहान बालकं जेव्हा काही काम करतात, ते काम नेहमी परिपूर्ण असं नसतं. एक मोठा परिपक्व मनुष्य करतो आणि एक लहान बालक करतो, तान्हुला करतो, त्याच्या कामामध्ये खूप फरक असतो. परंतु या ठिकाणी आपण वाचतो की जरी ते बालके, तान्हुले आहेत, कमजोर आहेत, दुर्बल आहेत, तरी परमेश्वर त्यांना अशा प्रकारे सहाय्य करतो की त्याने जे केलं आहे, अ, सामर्थ्य स्थापित केले आहे किंवा स्तुती पूर्ण करविली आहे, असं आपण वचनामध्ये वाचतो. तर हे परिपूर्ण असं आपल्या स्तुती गौरव परमेश्वराला सादर होतं आणि तो आपल्या अशा प्रकारे उपयोग करतो. त्याच प्रकारे आपण इथे पाहतो की आपल्याद्वारे कशा प्रकारे तो सैतानाला कुंठित केला आहे किंवा गप्प केला आहे, किंवा त्याला परमेश्वर कशा प्रकारे चूप करतो. आता आपण पुढे वाचूया की पुढच्या वचनांमध्ये की कशा प्रकारे मनुष्याला परमेश्वराने निर्मितीमध्ये, जेव्हा परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, तेव्हा रचना करताना काय परमेश्वराचा त्याचा हेतू होता, काय उद्देश होता, किंवा कशा प्रकारे परमेश्वराने मनुष्याला बनवण्याची त्याचा उद्देश होता. 3ऱ्या वचनापासून पुढे वाचतोय. आकाश व तुझे अंगुलीकारे ह्यांचे, ह्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. आता पुढे आपण वाचतो मनुष्याविषयी की कशा प्रकारे देवाने मनुष्याला निर्माण केलं.
तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले, त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हाताच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरे-मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. तर या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, त्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला एक राज्य करणारा, एक रूलर किंवा एक अधिपत्य करणारा, सर्व काही त्याच्या पायाखाली सर्व काही त्याच्यावर तो प्रभुत्व करेल, सर्व गोष्टी तो नियंत्रण करेल, अशा प्रकारे त्याला परमेश्वराने निर्माण केलं. आणि ही गोष्ट आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचू शकतो. जेव्हा आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये येतो, तेव्हा आपल्याला उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 16व्या वचनामध्ये निर्मितीच्या विषयीची गोष्ट वाचतो की परमेश्वराने जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, तेव्हा परमेश्वराच्या मनामध्ये काय उद्देश होता किंवा कशा प्रकारचा मनुष्य परमेश्वर निर्माण करू पाहत होता. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 26वे वचन वाचतो मी. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. पुढे 27वे वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवानेचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, तर नर व नारी अशी निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व सत्तेखाली आणा. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ह्या उद्देशाने निर्माण केलं की तो पूर्ण पृथ्वी व्यापून टाकेल, पृथ्वीवर तो आपलं राज्य, आपलं अधिपत्य चालवेल. 16व्या वर्षामध्ये आपण 26व्या वर्षामध्ये आपण असं वाचलं की आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू. आता पुढे वाचतो की कशावर तो सत्ता चालवेल. समुद्रातील मासे, या ठिकाणी आपण पाहतो की समुद्र किंवा पाणी हा इथे आलेला आहे. आकाशातील पक्षी, दुसरी गोष्ट आकाश पूर्ण कव्हर झालं. तिसरं ग्राम पशु, तर या ठिकाणी जमिनीवरचे जे पशु पक्षी वगैरे ते देखील सगळे आले. तर आपण पाहतो की पाण्यामधले, आकाशातले, जमिनीवरचे सर्व आले. पुढे अजून वाढलं की अवघी पृथ्वी, मे बी जर काही राहिलं असेल तर ते पण त्यात कव्हर केलं आणि सांगितलं की फक्त आकाश, पाणी, जमीन एवढं नाही, तर अवघी पृथ्वी जर काही असेल आणखी तर ती देखील पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. पुढे एक शेवट, ह्या वचनाच्या शेवटला एक विशेष असं काहीतरी जोडलं गेलं आहे आणि ते लिहिलं की पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी. रांगणारे प्राणी किंवा सरपटणारे प्राणी, क्रिपिंग थिंग्स, ह्याच्यावर प्रभूने, परमेश्वराने सांगताना विशेष जोर देऊन किंवा विशेष असं वेगळं ते एक ऍड करून सांगितलेलं आहे. जेव्हा आपण रांगणारे किंवा सरपटणारे प्राणी याविषयी पाहतो, तर बायबलमध्ये आपल्याला त्याचं प्रतीक जेव्हा पाहायचं असेल, तर आपण पाहतो की सर्प किंवा विंचू यांची तुलना आपण रांगणाऱ्या प्राण्यांमध्ये केलेली आपण पाहतो. जर आपण लूक याचा 10वा अध्याय 19वे वचन पाहिलं, तर त्या ठिकाणी आपल्याला विंचू विषयी, सापाविषयी वाचायला भेटतं. लूक 10 आणि 19. लूक 10:19 दिलंय. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाच्या विषयी सांगितलेलं आहे आणि त्याच्याविषयी सांगताना साप आणि विंचू ह्यांचा प्रतीक म्हणून उपयोग केला आहे. तर विशेष करून जेव्हा परमेश्वर आपल्याला ह्या पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी, पृथ्वीवर राज्य करण्यासाठी जेव्हा सांगतो, तेव्हा तो विशेष करून सैतानावर आपण विजय प्राप्त करावा ही गोष्ट सांगत आहे. परमेश्वराने सैतानाला कुंठित करावे म्हणून आपल्याला निवडलं, सैतानाला निशब्द करावे म्हणून आपल्याला निवडलं. आणि जेव्हा आपण ह्या जगाविषयी पाहतो, पृथ्वीविषयी पाहतो, तेव्हा आपण पाहतो की पृथ्वी ही सैतानाच्या अधीन अशी काही काळासाठी दिलेली आहे. आपण त्याच्याविषयी जर काही वचनं पाहिलं, तर त्या वचनामध्ये आपल्याला कळतं की कशा प्रकारे त्या जगावर सैतानाचं राज्य आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्या सैतानावर विजय मिळवावा, सैतानाच्या मोहावर, सैतानाच्या आपल्याला येणाऱ्या हल्ल्यांवरती, सैताना आपल्याला पराजित करण्याचा, पापात पाडण्याचा प्रयत्न करतोय, सर्वांवरती आपण विजय प्राप्त करावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आपण काही वचनं पाहू की त्याच्यात आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ह्या जगावरती सैतानाचं राज्य आहे असं लिहिलं आहे. आपण पाहतो की पृथ्वीवर काही काळासाठी सैतानाचं राज्य आहे आणि प्रभूने आपल्याला त्या सैतानावरती विजय मिळण्यासाठी सांगत आहे. योहान 14:30.
यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. त्या ठिकाणी जगाचा अधिकारी आणि माझ्यावर सत्ता नाही असं म्हणतो. त्या ठिकाणी पाहतो सैतानाविषयी सांगितलं की जो जगाचा अधिकारी किंवा अंतरिक्षाचा अधिकारी अशा प्रकार देखील त्याचं आपण वर्णन वाचतो. आणखी एक वचन आपण पाहू 12:31, योहान 12:31. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. पुन्हा इथे जगाचा अधिकारी शब्द आहे आणि पुन्हा ते सैतानाविषयी आहे की तो कशा प्रकारे बाहेर टाकला जाईल. तर आपण पाहतो की ह्या पृथ्वीवरती सत्ता चालवावी, ह्या पृथ्वीवर जो सैतानाचा अधिकार आहे, सैतानाचं राज्य आहे, त्या सैतानावर आपण विजय प्राप्त करावा, त्याच्यावर आपण कशा प्रकारे विजय मिळवावा हे आपण या ठिकाणी वाचतो. तर आता उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये मनुष्याची निर्मिती केली, त्यावेळेस परमेश्वराचा उद्देश काय होता हे आपण पाहिलं की सर्व गोष्टीवर त्याने सत्ता चालवावी, विशेषतः रांगणारे सर्व प्राणी यांच्यावर सत्ता चालवावी असं आपण लिहिलं. परंतु आपण जर 2 अध्याय पुढे आलो, उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये येऊन पोहोचतो, तर हा मनुष्य ज्याला सत्ता चालवायची होती, ज्याला अधिकार चालवायचा होता, ज्याला सैतानावर विजय मिळवायचा होता, पापावर विजय ठेवायचा होता, आपण तो पूर्णपणे पराजित झालेला 3ऱ्या अध्यायामध्ये पाहतो. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये मनुष्याचा पापाविषयी वाचतो आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की जेव्हा त्या स्त्री समोर सैतान आला मोह घेऊन, तेव्हा त्याच्यावर विजय मिळवण्याच्या ऐवजी, आदामाने त्याच्यावर विजय मिळवण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण पूर्णपणे त्या पापाचे गुलाम झालेले असं आपण पाहतो. परमेश्वराने निर्मितीमध्ये आपल्याला जे सर्व अधिकार दिले होते, जे सर्व आशीर्वाद दिले होते, मनुष्याने पाप करून ते सर्व तो गमावून बसला. आज आपण जर जगाची स्थिती पाहिली, तर मनुष्य पापाचा गुलाम आहे, व्यसनांचा गुलाम आहे. तो अनेक गोष्टी चांगल्या करू इच्छितो, पण करू शकत नाही. कारण की जसा पौल देखील म्हणतो की मध्ये एक आत्म्याचा नियम आहे आणि एक देहाचा नियम आहे. मी चांगलं करू इच्छितो, परंतु तो देहाचा नियम मला करू देत नाही. मला परत तो वाईट करायला लावतो. आपण या जगात जर पाहिलं तर मनुष्याची स्थिती अशा प्रकारेच आहे की तो पूर्णपणे पापाचा, सैतानाचा गुलाम बनला आहे. जरी त्याला त्याच्यावर विजय मिळवायचा वाटला, चांगलं जीवन जगावंसं वाटलं, परंतु तो ते जगू शकत नाही. तो त्या पापाचा गुलाम आहे आणि पूर्णपणे पापामध्ये तो गेला आहे आणि तो सैतान त्याच्यावर सत्ता चालवतो आणि त्याचा पूर्णपणे नाश करतो. असं आपण त्याच्याविषयी त्या मनुष्याविषयी त्या वाचतो. आपण पाहतो की या ठिकाणी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा मनुष्याने पाप केलं, तेव्हा तो पापाचा, सैतानाचा गुलाम बनला आणि त्याच्यापुढे त्याच्यामध्ये पापाचा नियम आला आणि तो त्याच्या पुढची सर्व येणारी पिढी, आदामाच्या नंतरची पिढी ही पूर्ण पापामध्ये जन्मलेली अशी आपण पाहतो आणि ती पापाची गुलाम अशी पाहतो. परंतु उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण एक सत्ता असलेला, एक अधिकार असलेला मनुष्य पाहतो. 3ऱ्या अध्यायामध्ये गुलाम झालेला पापाचा मनुष्य पाहतो. परंतु स्तोत्र 8 मध्ये जेव्हा आपण येतो, त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो की स्तोत्रकर्ता या 3ऱ्या अध्यायाचं विषय आठवण नाही करत, परंतु तो पहिल्या अध्यायामध्ये जो मनुष्य आहे त्याचीच आठवण करतोय. आणि तो आपण जसं वाचलं की या ठिकाणी 6व्या वचनामध्ये स्तोत्रसंहितेच्या 8व्या अध्यायाचे आपण वाचत होतो. स्तोत्र 8:6. तू त्याला आपल्या हाताच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे, सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे, जलात संचार करणारे सर्व प्राणी. तर हे सर्व या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की जरी मनुष्य पतन पावला, जरी मनुष्याने सर्व काही गमावून बसला, परंतु त्या ठिकाणी तो पुन्हा सांगतो की परमेश्वराने त्याच्या हातात सर्व काही दिलं आहे. हे का तो सांगू शकतो? हे का बोलू शकतो? कारण आपण हा जो पहिला आदाम ज्याने सर्व गमावलं त्याच्याविषयी जेव्हा पाहतो, परंतु आपल्या समोर एक शेवटचा आदाम किंवा लास्ट आदाम किंवा शेवटचा आदाम आपण पाहतो की ज्याने हे सर्व गोष्टी पुन्हा आपल्यासाठी मिळवून दिल्या. जे निर्मितीमध्ये आपल्याला मिळालं होतं, जे पापामध्ये आपण गमावून बसलो, ते उद्धारामध्ये किंवा सुटकारा आपल्याला जेव्हा मिळाला, तेव्हा पुन्हा ह्या गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त होतात. आपण इब्री लोकास पत्र याचा 12व्या अध्यायाकडे वळूया. आता आपण या ठिकाणी मर्त्य मनुष्य, मानव याविषयी वाचत होतो. आता हा शब्द बदलून प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव तिथे टाकलं गेलं आहे. इब्री लोकास पत्र 2रा अध्याय, 2रा. ओके, आपण 6व्या वचनापासून वाचूया. इब्री 2:6. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की तुझी आठवण करावी, अथवा मानव पुत्र तो काय तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतापेक्षा किंचित काळ कमी केले, तू त्याला गौरव व थोरवी आणि मुकुटमंडित केले.
आणि तू आपल्या हाताच्या कृत्यावर त्याला नेमिले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीत पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून त्याला देवतापेक्षा किंचित काल कमी केले होते. तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी याने मुकुट मंडित केलेला असं आपण पाहतो. आता या ठिकाणी आपण देवतापेक्षा किंचित कमी केलेला जो मनुष्य याच्याविषयी वाचत होतो, परंतु 9व्या वचनामध्ये आपण येतो तेव्हा पाहतो की देवतापेक्षा किंचित कमी केलेला तो येशू, या ठिकाणी येशू हे नाव आलेलं आहे. तर आपण पहिला आदाम पाहतो की जो ह्या सर्व गोष्टीवर अधिकार करण्यासाठी, सैतानावर अधिकार करण्यासाठी निर्माण केला होता, परंतु ह्या ठिकाणी आपण तो शेवटचा आदाम किंवा येशू पाहतो की ज्याच्या मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असं आपण पाहतो. आणि प्रभूने मरण सोसलं आणि त्यामुळे जो काही तो दंड होता, त्या पापामुळे जे काही सर्व गमावलं होतं, त्या सर्वांची किंमत भरली गेली. आणि त्यामुळे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या वधस्तंभाच्या कार्याद्वारे सर्व ते आशीर्वाद जे आपल्याला निर्मितीमध्ये मिळाले होते, ते पुन्हा आपल्याला प्राप्त झाले आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे त्याचा आत्मा आपल्यामध्ये येतं, त्याचं जीवन आपल्यात येतो आणि ते जीवन आपल्याला एक विजयी जीवन जीवण्यासाठी सहाय्य करतं. आपण स्वतः जर विजयी जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा नव्याने एखाद्याचा जन्म होतो, त्या नव्या जन्माचा जो नवा नियम जेव्हा आपल्यात येतो, तो आपल्याला सहाय्य करतो की आपण एक विजयी जीवन जगू शकतो, आपण पापावर विजय मिळवू शकतो. शेवटचं बघूया रोम 8:37 यात लिहिलंय की आपण महाविजयी असे आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये महाविजय प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. आणि आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जेव्हा जमलो आहोत, प्रभूचा गौरव करू की प्रभूने या सर्व गोष्टी आपल्याला परत दिल्या आहेत आणि आपण प्रभूच्या साहाय्याने प्रयत्न करू की सैतानावर विजय मिळवण्याचा, अ, पाप आणि मोह या सर्व गोष्टीवर विजय मिळवण्याचा आणि एक विजयी जीवन जगण्याचा आपण प्रभूच्या साहाय्याने प्रयत्न करण्याचा नेहमी प्रयत्न करू. प्रभू आपल्याला सर्वांना सहाय्य करो.